विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आज 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही गेलो होतो पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट देण्यासाठी. ह्या पावन स्मृतीला समताभूमी असंही म्हटलं जातं. चला तर मग आतून हा वाडा कसा आहे ते बघूया. सर्वात आधी आपण आतमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण ह्या फोटोच्या माध्यमातून बघायला मिळतात. तर या बाजूला आपल्याला महात्मा फुले यांचं इंग्रजीतलं हस्ताक्षर बघायला मिळतं. त्यानंतर महात्मा फुले यांचं मोडी लिपीतलं हस्ताक्षरसुद्धा बघायला मिळते आणि हे मराठीतील त्यांचं हस्ताक्षर आहे. त्यानंतर महात्मा फुले यांचं गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड या पद्धतीने त्यांनी जे ग्रंथ लिहिले आहेत त्याचीही आपल्याला इथे कॉपी दिसते आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की महात्मा फुले हे उत्तम लेखककारसुद्धा होते. त्यांचा शेतकऱ्याचा आसूड हा अतिशय गाजलेला असा ग्रंथ आहे. आणि या ठिकाणी महात्मा फुले यांचे जवळचे निकटचे जे सहकारी होते त्यांचे सुद्धा इथे फोटो लावलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि हेच ते शिक्षणाचे दैवत महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले याच दाम्पत्यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा ओपन केली. राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे अशा पद्धतीचे 3 थोर समाजसुधारक आपल्या महाराष्ट्र राज्याला लाभले आहेत. म्हणून आपल्या राज्याला फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी त्या काळात प्रौढांचा सामूहिक विवाह होत असे. त्यानंतर मुलींसाठी रात्रशाळा भरवली जात असे आणि अस्पृश्यांना आणि मुलींना शिकवण्याच्या कारणास्तव सावित्रीबाई फुले यांच्यावर सवर्ण शेण फेकत असत आणि त्या दोघांनाही घर त्याग सूचना केली. आणि हाच तो हौद आहे जो हौद महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला होता. अशा पद्धतीने हा वाडा बाहेरून अतिशय सुंदर दिसतो. ही आहे वाड्यातील स्वयंपाक खोली आणि या स्वयंपाकघरात सुद्धा आपल्याला महात्मा फुले यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण फोटोच्या माध्यमातून बघायला मिळतात. या अशा थोर समाजसुधारकाने अस्पृश्यांना समान हक्क मिळावा आणि स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. वाड्याच्या बाहेरच्या आवारामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनपट आपल्याला या अशा कलाकृतीच्या माध्यमातून बघायला मिळतो. अशा प्रकारे स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जो अधिकार दिला आहे त्याबद्दल मी एक स्त्री म्हणून कृतज्ञता व्यक्त करते. आणि 28 नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन आहे. हाच वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेऊया जेणेकरून त्यांच्यामध्ये सुद्धा जिज्ञासू वृत्ती निर्माण